तुमच्या काय असतील? आज 20 मे रोजी अखिल भारतीय केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशननं पुकारलेला या बंदमध्ये सातारा जिल्हा आणि सातारा तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन सहभागी होत आहे। सदर बंद हा पूर्ण भारतामध्ये 22 लाख 12.5 लाख लोक यामध्ये सहभागी होत आहेत। हा बंद याच्यासाठी आहे की मध्यंतरी 2000 GSR 812 आणि GSR 220 या पद्धतीने एक अमेंडमेंट झाली। या अमेंडमेंटला केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशननं चॅलेंज केलं। सुप्रीम कोर्टाचा आदेश असताना ही ऑनलाईन विक्री करू नये, ऑनलाईनमध्ये लोकांना चुकीच्या पद्धतीने औषधं मिळतात। आज या ठिकाणी आजपर्यंत असं कोणतंही चॅनल नाही की ज्यांनी ही ऑनलाईन औषधं शोधली नाहीत। ऑनलाईनमध्ये डुप्लिकेट औषधं, ग्राहकांना होणारा त्रास, ह्या सगळ्या गोष्टींपर्यंत पोहोचू शकतात। आत्तापर्यंत 20% औषधं ही डुप्लिकेट आहेत, जी घातक आहेत आणि अशा पद्धतीची औषधं लोकांपर्यंत जाऊ नये। आणि आत्तापर्यंत सरकारला गेली 5 वर्ष आम्ही वेळोवेळी ह्या मागणी करत आहोत की या संदर्भात लक्ष द्या। त्या लक्ष न दिल्यामुळं आज हा शेवटी बघा ह्या गोष्टीचा आम्हालाही जाणीव आहे की अत्यावश्यक सेवेमध्ये आहे, ग्राहकांना त्याचा त्रास होणार याची सर्व काळजी आम्हीही घेणार आहोत। आणि हे घेतल्यानंतर आज फक्त शासनाला मायबाप जनते थ्रू हा मेसेज जावा की खरोखरच यांची मागणी रास्त आहे, ही मागणी तिथपर्यंत पोहोचावी। या पद्धतीनं माननीय आप्पासाहेब शिंदे जे अखिल भारतीय संघटनेचे अध्यक्ष आहेत ते वेळोवेळी या गोष्टी आपल्या म्हणजे सरकारपर्यंत पोहोचवत आहेत। या पद्धतीनं आम्ही आज सर्व खासदार साहेबांना वगैरे निवेदनं देऊन गेले 8-15 दिवस वेगवेगळ्या पद्धतीनं या आंदोलनाची रूपरेषा आखत आहोत। त्या पद्धतीनं आजचा हा दिवस आज आंदोलनाचा सुरू झालेला आहे आणि आज हे आंदोलन आम्ही बंद, 1 दिवसीय बंद हा पुकारलेला आहे। जर समाजा आमच्या मागण्या जर शासनाने याच्याकडे दुर्लक्ष केलं तर हा बेमुदत ही बंद आम्ही करणार आहोत। आणि त्या पद्धतीनं आपण सर्वजण यामध्ये आम्हाला सहकार्य कराल अशी मी अपेक्षा बाळगतो, कारण याचा आम्हाला कोणत्याही जनतेला त्रास व्हावा ह्यासाठी आम्ही हे आंदोलन केलेलं नाही किंवा हा बंद पुकारलेला नाही। त्या बंदमध्ये जनतेचीच काळजी, कारण तुम्हाला सांगतो सोनं जर 1 लाख रुपये तोळा असेल तर 50,000ला कोणते त्याचं ते सोनं असू शकतं का मला सांगा। औषधाचं पण तसंच आहे। औषधं ही त्या पद्धती औषधाची किमती ह्या NPPA नॅशनल प्राइसिंग अथॉरिटी आणि ड्रग प्राइस कंट्रोल अंडर DPCO अंडर ठरली जातात। शासनच औषधाच्या किमती ठरवतं, मग औषधाचा किती डिस्काउंट द्यायचा आणि काय द्यायचा हे आमच्या हातात नाही आहे। जर औषधं त्याच्याहीपेक्षा शासनाने ठरवलेल्या किमतीपेक्षा जर कोण कमी विकत असेल तर ती औषधं त्या दर्जाची असतील का याचा विचार करावा आणि हे जनतेपर्यंत आम्हाला पोहोचवणं, ह्या 2 मागण्या करून आम्ही आज हे बंदचं नियोजन केलेलं आहे। आणि हा बंद यशस्वीरित्या पूर्ण झालेला आहे। 100% सातारा शहरामध्ये, सातारा जिल्ह्यामध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये हा बंद यशस्वी झालेला आहे।